नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांचा डिप्लोमा इन फार्मसी अर्थात डी फार्म पूर्ण झालेला आहे आणि डायरेक्ट सेकंड इयर बी फार्म ज्याला आपण DSP थेट द्वितीय वर्ष बी फार्मला ॲडमिशन जे घेत आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचं अपडेट आहे. या ठिकाणी बघू शकता डायरेक्ट सेकंड इयर बी फार्ममध्ये तुमचा कॅप राऊंड 1 जो आहे अर्थात पहिली प्रवेश फेरी आहे त्याचा निकाल आलेला होता. तो निकाल आल्यानंतर तुम्ही सीट ॲक्सेप्टन्स प्रोसेस जी करायची असते, ज्यामध्ये मग मिळालेलं कॉलेज घ्यायचं असेल तर फ्रीज करणं, मिळालेलं कॉलेज नको आहे आणि दुसऱ्या प्रवेश फेरीसाठी जायचं आहे तर तुम्ही बेटरमेंट करणं, ही सगळी प्रोसेस झालेली आहे. त्यानंतर कॉलेज रिपोर्टिंगचं देखील टाईम संपलेला आहे आणि आता जो दुसरा कॅप राऊंड अर्थात कॅप राऊंड 2 अर्थात प्रवेश फेरी 2 जी आहे ती सुरू होत आहे. दुसरा कॅप राऊंड आहे तो सुरू होत आहे उद्यापासून अर्थात 20 तारखेपासून. त्यापूर्वी आजच्या तारखेला अर्थात 19 तारखेला कॅप राऊंड 2साठी ज्या वॅकेंट सीट असतात, ज्याला आपण सीट मॅट्रिक्स म्हणतो, कोणत्या कॉलेजला कास्ट कॅटेगरीनुसार किती जागा आहेत त्याची माहिती जी आहे ती आज येणं अपेक्षित होतं. परंतु तुम्ही बघितलं असेल तुमचं प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट, फायनल मेरिट लिस्ट, कॅप राऊंडचा रिझल्ट हा थोडा डिले झालेला होता, त्यामुळे त्याला वेळ लागू शकतो. मात्र तुम्ही वेळोवेळी वेबसाईटवरती येऊन चेक करा. आता तुमच्या मनामध्ये जो डाऊट असतो जसं की कॅप राऊंड 2साठी कोण ऑप्शन फॉर्म भरू शकतो, तर त्याबाबत आपण सविस्तर माहिती बघणार आहोत. अर्थात कॅप राऊंड 2ला तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरायचा असेल तर त्यासाठी अट काय आहे? पहिली अट तुम्ही वेळात फॉर्म भरलेला असणं गरजेचं आहे. तुमचा जो काही ॲप्लिकेशन फॉर्म आहे तो वेळात ॲक्सेप्ट झालेला असणं गरजेचं आहे आणि फायनल मेरिट लिस्टला तुमचं नाव आलेलं असणं गरजेचं आहे. त्याशिवाय दुसरी गोष्ट, ज्यांनी कॅप राऊंड 1मध्ये पार्टिसिपेट केलेलं होतं आणि जर फ्रीज केला असेल तुम्ही कॅप राऊंड 1मध्ये मिळालेलं कॉलेज किंवा त्या ठिकाणी तुमचं जर ॲटो फ्रीज झालेलं असेल अर्थात पहिल्या क्रमांकाचं कॉलेज लागलं असेल, अर्थात ज्या विद्यार्थ्यांनी फ्रीज केलं आहे किंवा ॲटो फ्रीज झालेलं होतं असे विद्यार्थी वगळता बाकी सर्वजण कॅप राऊंड 2ला ऑप्शन फॉर्म भरू शकतात. अर्थात जर तुम्ही बेटरमेंट केला असेल म्हणजे मिळालेलं कॉलेज न घेता याच्यापेक्षा अजून चांगलं कॉलेज मिळावं म्हणून तुम्ही बेटरमेंट केला असेल, सीट ॲक्सेप्टन्स फी भरली असेल 1000 रुपये, तरी देखील तुम्ही कॅप राऊंड 2ला जाऊ शकता. शिवाय असे बरेच विद्यार्थी असतात काही कारणास्तव त्यांनी कॅप राऊंड 1चा ऑप्शन फॉर्मच भरला नव्हता किंवा काही जणांनी कॅप राऊंड 1चा ऑप्शन फॉर्म भरलेला होता पण कॉलेज मिळाल्यानंतर फ्रीज किंवा बेटरमेंट कुठलीच प्रोसेस केली नव्हती, असे विद्यार्थी देखील कॅप राऊंड 2चा ऑप्शन फॉर्म आहे तो भरू शकतात. तर यासाठी तुम्हाला काय करायचं आहे? उद्या तुमचा लॉग इन ID आणि पासवर्ड आहे तो वापरून लॉग इन करायचा आहे आणि त्या ठिकाणी उद्या जो काही कॅप राऊंड 2साठी ऑप्शन फॉर्म भरायचा आहे ते अवेलेबल होऊन जाईल. इथं बघू शकता तुम्ही इम्पॉर्टंट डेट नावाचा सेक्शन आहे, त्यामध्ये गेल्यानंतर तुम्ही बघू शकता. आता या ठिकाणी कॅप राऊंड 2 जो आहे, कॅप राऊंड 2 संदर्भातले डिटेल्स बघू शकता. आज 19/8/2024 रोजी या ठिकाणी सीट मॅट्रिक्स येणं गरजेचं होतं वॅकेंट सीटबाबत, ते अद्याप दिसत नाही आहे. तुम्ही चेक करत राहा वेबसाईटवरती. शिवाय 20 तारखेपासून अर्थात या ठिकाणी लक्षात ठेवा 20 ऑगस्टपासून 22 ऑगस्टपर्यंत तुम्हाला कॅप राऊंड 2साठी ऑप्शन फॉर्म भरता येणार आहे. कोण ऑप्शन फॉर्म भरू शकतं कॅप राऊंड 2ला? ज्यांचं फायनल मेरिट लिस्टला नाव आलेलं होतं आणि तुम्ही फ्रीज किंवा ॲटो फ्रीज झालेले नसाल तर बाकी सर्वजण तुम्ही या ठिकाणी कॅप राऊंड 2साठी ऑप्शन फॉर्म भरू शकता. मग तुम्ही बेटरमेंट केला असेल तरी ऑप्शन फॉर्म कॅप राऊंड 2ला भरू शकता. काही जणांनी जर मागच्या कॅप राऊंडला ऑप्शन फॉर्मच भरला नव्हता काही कारणास्तव किंवा काही जणांनी या ठिकाणी फ्रीज बेटरमेंट काहीच प्रोसेस केलेली नाही, असे देखील कॅप राऊंड 2ला ऑप्शन फॉर्म भरू शकतात. फक्त काय आहे, तुम्ही जर बेटरमेंट केला असेल मागच्या राऊंडला तर फायदा काय होतो? या कॅप राऊंड 2ला कोणतंच कॉलेज मिळालं नाही तर अगोदर मिळालेलं कॉलेज तुमच्या हातामध्ये राहत असतं. अर्थात 20 तारखेपासून 22 तारखेपर्यंत कॅप राऊंड 2ला ऑप्शन फॉर्म भरायचा आहे. तो ऑप्शन फॉर्म भरत असताना या ठिकाणी याच वेबसाईटवरती होम पेजवरती कॅप राऊंड 1चा कट ऑफ दिलेला आहे यावर्षीचा, तो देखील रेफर करा. कोणत्या कॉलेजला किती कट ऑफ होता ते पहा, कोणत्या कॉलेजला किती जागा व्हॅकेंट आहेत, या सगळ्या गोष्टींची माहिती घेऊन ऑप्शन फॉर्म भरा. त्यानंतर तुम्ही ऑप्शन फॉर्म भरल्यानंतर 23/8/2024 रोजी कॅप राऊंड 2चा निकाल येईल. तो निकाल आल्यानंतर 24 तारखेपासून ते 26 तारखेला दुपारी 3पर्यंत तुम्हाला सीट ॲक्सेप्टन्सची प्रोसेस करायची आहे. या ठिकाणी तुम्हाला मिळालेलं कॉलेज घ्यायचं असेल तर फ्रीज करू शकता किंवा मग पुन्हा तुम्ही ते मिळालेलं कॉलेज नको असेल तर बेटरमेंट करू शकता. एक गोष्ट लक्षात ठेवा, यापूर्वीच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, कॅप राऊंड 1ला तुम्हाला पहिल्या क्रमांकाचं कॉलेज सोडून इतर कुठलंही कॉलेज लागलेलं, तुम्ही बेटरमेंट केले, पुढच्या राऊंडला गेलात, पुढच्या राऊंडला कुठलं नवीन कॉलेज मिळालं तर अगोदरचं कॉलेज निघून जातं. ठीक आहे. आणि बेटरमेंट तुम्ही कुठंपर्यंत करू शकता? 3ऱ्या राऊंडपर्यंत तुम्ही बेटरमेंट म्हणजे दुसऱ्याही कॅप राऊंडला तुम्ही बेटरमेंट करू शकता. परंतु लक्षात ठेवा, कोणत्याही नव्या कॅप राऊंडमध्ये जर तुम्हाला नवीन कॉलेज मिळतं तर अगोदर मिळालेलं कॉलेज हे निघून जात असतं. त्यामुळे ऑप्शन फॉर्म भरत असताना काळजीपूर्वक फॉर्म भरा. त्यानंतर
त्याच 24 तारखेपासून ते 26 तारखेला दुपारी 5 वाजेपर्यंत जर तुम्ही फ्रीज केला असेल, मिळालेलं कॉलेज घेत असाल, फ्रीज करत असाल किंवा ॲटो फ्रीज झाला असेल, तर त्या संबंधित कॉलेजमध्ये ओरिजिनल डॉक्युमेंट, त्याशिवाय सीट ॲक्सेप्टन्स प्रोसेस जी केलेली आहे, फ्रीज केलेलं आहे, ते डॉक्युमेंट घेऊन जायचं आहे. लक्षात ठेवा, बेटरमेंट केलं असेल तर कॉलेजला जायची गरज नाही. जर फ्रीज करत असाल तरच कॉलेजला जायचं असतं. बाकीच्या सूचना वेळोवेळी दिल्या जातील. एक केस अशी होऊ शकते बऱ्याच जणांच्या बाबतीत. बऱ्याच जणांचं असं होतं की कॅपराऊंड 1ला कॉलेज हे मिळालेलं असतं, पण निर्णय झालेला नसतो म्हणून ते बेटरमेंट करतात आणि काही कारणानंतर तुम्हाला पुन्हा वाटू शकतं की मला कॅपराऊंड 1ला मिळालेलं कॉलेज तेच मला ठेवायचं आहे आणि आता मी कॅपराऊंड 2ला काय करू? तर अशा वेळी तुम्ही एक गोष्ट करू शकता, कॅपराऊंड 2मध्ये असे टॉपचे कॉलेज टाका की जिथं तुमचा नंबर लागणार नाही आणि त्या कॉलेजला नंबर लागला नाही, म्हणजे जिथे नंबर लागणार नाही असंच एखादं कॉलेज ठेवा. मग तिथे नंबर नाही लागला तर मागच्या राऊंडचं कॉलेज तुमच्या हातात राहू शकतं. शिवाय कॅपराऊंड 2ला ऑप्शन फॉर्म भरत असताना असेच कॉलेज टाका की जिथं तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे. कारण असं होतं की कॅपराऊंड 2ला जर तुम्ही बेटरमेंट करून गेलाय आणि त्या ठिकाणी नवीन कॉलेज मिळालं तर अगोदरचं कॉलेज हे निघून जात असतं. हे सिंपल गोष्टी आहेत. फक्त विचारपूर्वक ऑप्शन फॉर्म भरा, जुना कट ऑफ पहा, वॅकंट सीट किती आहेत याची माहिती घ्या आणि काळजीपूर्वक ऑप्शन फॉर्म भरा. बऱ्यापैकी मला वाटतं तुमचे सर्व डाऊट मी सॉल्व्ह करायचा प्रयत्न केलेला आहे. ही माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा आणि जे कोणी डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मला ॲडमिशन घेत आहेत अशा सर्वांसोबत व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू.